मग तुमचा जन्म कितीचा असेल? माझा 45 25चा 20चा 25चा 25चा जन्म. म्हणजे 50 आणि 75 आणि 33 म्हणल्यावर 20 आणि 25 105 वर्ष. बाप. 150 हे चालतं. तुम्हाला हे खोट वाटायला ना? सगळं सांगतो ब्लॉक शॉर्ट पर्यंत. राम राम मित्रांनो, मी तुमचा लाडका सोन. आपण सकाळी सकाळी उठलो, सगळं आवरलं आणि मामीच्या दुकानावर निघालो चहा प्यायला. चहा पिऊन कॅम्पला आलो आणि आपली शूटर करून शीट निघाली गावाकडे. आपण आपलं सणकार आवरलं आणि आपण पण निघालो गावाकडे जाण्याचं कारण म्हणजे आपले 2 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट पण संपलं आणि आपले पेपर पण संपले. मग आपल्या गाडीमध्ये बसलो आणि डायरेक्ट आलो कळंब. मग आपल्या लालपरीमध्ये बसून डायरेक्ट आलो आपल्या गावात. घरी आले यानं खबाळा चालू केलं आणि मग निघालो आपल्या आज्याकडे. मी आज्याला म्हणलो तुम्हाला फुकट एसटी आहे की नाही, यायचं कळंबला. मग आज्या म्हणला मला फुकट एसटी नाही, इमान सुद्धा. मग आपण आपल्या आज्याचं वय चेक केलं. आज्याचं वय निघालं 105. हे अंदाजे वय काढलं, कमी जास्त होऊ शकते. यायचं लग्न 1950 मध्ये झालं, तर तुम्हीच अंदाज धरा आता किती वय झालं असं. ते सगळं सोडून आपण निघालो आता शेताकडे जाता आपला वाटत मुन्ना शेट भेटली. आता उन्हाळ्याला सगळं वाळून गेलं, पावसात लय भारी दिसते माळ हे. मग आपण आपल्या शेतात आलो आणि सगळं हरभर वाळलेलं दिसायला. आपल्याला आपल्या शेतात टाळ सापडण्याची आशा काही नव्हती, मात्र एका कोणत्याला टाळ सापडला. ते टाळ खात आपण दुसऱ्या शेताकडे निघालो. या शेताकडे आल्यावर आपला गहू, ज्वारी, हळद सगळं ओके मध्ये दिसलं. मग आपण आपल्या वावराचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनवला. तेवढा जाता पाहून जा कसा झाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. काळ्या मातीवरती घाम वरून शेतकरी मी ठाम, कष्ट माझे जोमात अजून स्वप्न का हो लांब. शेतीत का जिरावत्या पुढाऱ्याला जाब, पिकाला नाही भाव तरी जीवाला का ताप. अरे शेतकऱ्याची अवलाद मी माग नाही हटणार. आला जागीरदार कुठला त्याच्या पुढं नाही झुकणार. कुठला मंत्री आला आणि कुठला साहेब आला तरी निसर्गाच्या क्रोधाला एकटा बळीराजा फिरणार.